नमस्कार. फुकटचे सल्ले या चॅनलवरून मी अतुल शुधे एक पुढला फुकटचा सल्ला घेऊन तुमच्यासाठी. रंगभूषेचे किंवा मेकअपचे ढोबळ मनाने 3 प्रकार करता येतात. पहिला ग्लॅमर मेकअप, दुसरा कॅरेक्टर मेकअप, तिसरा प्रॉस्थेटिक मेकअप. असं एक सहज वर्गीकरण आपण त्याच्यामध्ये करू शकतो. त्याच्या नावातच खरं सांगायचं तर त्याचे अर्थ तुम्हाला समजतील. ग्लॅमर मेकअप म्हणजे काय तर सौंदर्य खुलवणारा मेकअप. कमी सुंदर असणाऱ्या लोकांना अधिक सुंदर बनवणे आणि मुळातच सुंदर असणाऱ्या लोकांना त्याहून अधिक सुंदर बनवणे, पण काहीही करून सुंदर बनवणे म्हणजे ग्लॅमर मेकअप. ग्लॅमर मेकअपमध्ये बऱ्याचदा नॅचरल मेकअप हा शब्द थोडासा मागे जातो, कारण तुम्ही ग्लॅमरस दिसणं हेच गरजेचं असतं. तुम्ही आहात त्यापेक्षा कितीतरी जास्त चांगलं दिसणं हेच त्याच्यातून अपेक्षित असतं. सो नॅचरल मेकअप किंवा नैसर्गिक मेकअप वगैरे असं काही इथे नसतं. अतिशय फ्लॉलेसली इव्हन स्किन टोन तयार करणं, मग भले तुम्हाला डार्क सर्कल्स असतील, पिंपल मार्क्स असतील, काही पॅचेस असतील, पिगमेंटेड स्किन असेल, त्या सगळ्या प्रकारच्या प्रॉब्लेम्सना कन्सील करून अतिशय चाकचूक आणि गुळगुळीत त्वचा तुमची निर्माण करणं. म्हणजे जसं सिनेमात आपण बघतो ना की शेंगदाण्यासारखी त्वचा दिसते, गुलाबी, छान तुकतुकीत, चकचकीत चेहरा. तर हा खूप महत्त्वाचा घटक इथे असतो. स्किन टोन अप्रतिम करणं, त्याला ग्लो आणणं हा तर महत्त्वाचा मुद्दा आहेच. त्याचबरोबर डोळे, नाक, ओठ हे तुमचे अवयव अतिशय रेखीय बनवणं, आकर्षक बनवणं. तुमची जॉ लाईन, ज्याला आपण करेक्टिव्ह मेकअप असंही म्हणता येतं, तर जॉ कटिंग, नो शेडिंग ह्याच्या माध्यमातून तुमच्या चेहऱ्यातले जे काय थोडेफार मायनस पॉईंट्स आहेत ते करेक्ट करणं आणि त्या मॉडेलला अतिशय सुंदर ब्रॅकेटेड ब्युटीमध्ये आणून बसवणं, याला आपण म्हणू शकतो ग्लॅमर मेकअप. दुसरा प्रकार आहे कॅरेक्टर मेकअप. कॅरेक्टर मेकअप हे बरेचदा तुम्ही चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये, नाटकांमध्ये बघत असता. मुळात कॅरेक्टर मेकअप ह्या शब्दातच त्याचा अर्थ दिसतो. म्हणजे एखाद्या लेखकाने जे पात्र कागदावर लिहिलं आहे ते पात्र तसंच्या तसं उभं करणं रंगभूषेच्या साह्याने म्हणजे कॅरेक्टर मेकअप. कॅरेक्टर मेकअपमध्ये प्रत्येक वेळेला ग्लॅमरचा मुद्दा असेलच असं नाही. हां, ती जर चित्रपटाची नायिकाच आहे आणि चित्रपटाची नायिका ही सुंदरच आहे असं जर असेल तर ऑब्व्हियसली मग कॅरेक्टर मेकअप आणि ग्लॅमर मेकअप ह्याचं एक फ्युजन तयार होतं. पण प्रत्येक वेळेला सुंदर दिसणं म्हणजेच कॅरेक्टर मेकअप असं नाही. जे कॅरेक्टर कागदावर लिहिलं गेलंय त्या प्रकारे त्याला रंगवणं म्हणजे कॅरेक्टर मेकअप. शेतात राबणारी एखादी शेतकरी असेल की जी उन्हातानात राबतीये, उन्हाचा आणि कष्टप्रद जीवनाचे रिफ्लेक्सेस तिच्या चेहऱ्यावर बघायला मिळत आहेत, ते रिफ्लेक्ट होत आहेत, आणि अशी एखादी व्यक्ती आपल्याला जर रंगवायची असेल तर त्या कलाकाराचा मेकअप हा कित्येक वेळेला तिला अधिक सुंदर बनवण्यापेक्षा तिला थोडंसं मायनसकडे नेणं हाच तो कॅरेक्टर मेकअप जास्त परफेक्ट असं आपण म्हणतो. कॅरेक्टर मेकअपमध्ये कित्येक वेळेला मेकअपमधल्या काही गोष्टी न करणे म्हणजेच परफेक्शन असतं. रंगमंचावर नाचणारी तमाशा डान्सर, लावणी डान्सर हे पण एक कॅरेक्टर असतं. लावणी डान्सरसुद्धा बटबटीत मेकअप करते, खूप मेकअप करते, पण लावणी डान्सरचा मेकअप आणि एखाद्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करणाऱ्या बाईचा मेकअप ह्यात खूप फरक असतो. किंवा नुसत्या डान्सचा विचार करायचा तर लावणी डान्सरचा मेकअप आणि भरतनाट्यम करणाऱ्या एखाद्या नृत्यांगनेचा मेकअप ह्यात खूप फरक असतो. कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करणारी व्यक्ती असेल किंवा एखादी क्लासिकल डान्सर असेल तर त्यांचा मेकअप करताना एक फिनिशिंग अपेक्षित आहे. पण लावणी डान्सर तिचा मेकअप म्हणा किंवा एखादी वेश्या
ती पण तोंड रंगवून मेकअप करूनच उभी असते गल्लीच्या टोकावर. पण मग ह्या ज्या लावणी डान्सर्स किंवा ही जी एखादी वेश्या उभी असते गल्लीच्या कोपऱ्यावर, त्यांचा मेकअप हा अतिशय लाऊड आणि बटबटीत असतो. कारण त्यांनी बऱ्याचशा अंशी असं आपण बघू की त्यांनी काही मेकअपचं फार काही प्रॉपर नॉलेज घेतलेलं असतं असं नाही. त्यांच्या आया, आज्या, काकवा, मावश्या यांच्याकडनं त्या मेकअप करायला शिकतात. फार लहान असल्यापासूनच त्या मेकअपच्या त्या पेटीशी खेळायला सुरुवात करतात. आणि आई तमाशाच्या बोर्डावर नाचत असताना किंवा आई एखाद्या गिऱ्हाईकाबरोबर असताना ती लहान मुलगी त्या मेकअपनी आपलं तोंड रंगवत बसते. हा तिच्या आयुष्यातला एक टाईमपास असतो. आणि याच पद्धतीत ती बघून बघून मेकअप करायला शिकते. आणि त्यांची अशी स्वतःची एक स्टाईल असते. आणि ती स्टाईल भडक किंवा बटबटीत याकरता असते की लक्षवेधी बनण्यासाठी. आज तुम्ही गर्दीच्या रस्त्यावरून चालताना एखाद्या कोपऱ्यावर उभी असलेली वेश्या तुम्हाला दिसली तर तुमचं फटकन लक्ष जातं तिच्याकडे. का? तर रस्त्यात दिसणाऱ्या इतर 25 बायकांसारखी ती दिसत नसते. तिने तिचा मेकअप हा जास्त लाऊड केलेला असतो, जास्त शाउटिंग मेकअप असतो आणि लक्ष खेचून घेणारा मेकअप असतो. आणि लक्षवेधी बनण्याकरता तिने तो मार्ग स्वीकारलेला असतो. तिला हे अजिबात दाखवायची गरज नसते की मला मेकअपमधलं किती सुंदर नॉलेज येते बघा. तिला फक्त लोकांचं लक्ष वेधून घ्यायचं असतं. मग तो मेकअप टेक्निकली बरोबर आहे का चूक आहे हा मुद्दा इथे येऊच शकत नाही. तमाशा डान्सरनी रंगसंगतीच्या अनुषंगाने परफेक्ट आयटोन्स निवडलेत का किंवा लिपटोन निवडले का हा मुद्दा असूच शकत नाही. त्यांना फक्त लोकांची नजर खिळवून ठेवायची आणि लोकांची नजर त्यांच्यावर खेळली की ती लावणी डान्सर, ती तमाशा डान्सर, तिच्या अदा, तिचे नखरे, तिचा नृत्यातली तिची बॉडी लँग्वेज ह्यातून ती स्वतःचं करिअर घडवते. सो कॅरेक्टर मेकअपमध्ये बरेचदा कॅरेक्टर कोण आहे, त्याचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय आहे, त्याचं इकॉनॉमिकल बॅकग्राऊंड काय आहे, तो कुठे राहतोय, कुठल्या वस्तीत त्याचं राहणं होतंय, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या व्यक्तीने कसं दिसायचं ह्याचे आपोआप काही पठडीतले मुद्दे तयार होतात. आणि त्या पद्धतीत तुम्ही त्यांना नटवलं तर ते कॅरेक्टर मेकअप हे परफेक्ट असं म्हणता येतं. आणि म्हणूनच रमाबाई पेशव्यांचा जसा एक मेकअप असतो तसंच मुंबईतल्या एखाद्या चाळीत राहणाऱ्या लोअर मिडल क्लास बाईचा एक मेकअप असतोच की. एखादी चाळीमध्ये राहणारी आणि 1.5 खोलीच्या घरात संसार करणारी स्त्रीसुद्धा संध्याकाळी नवरा घरी यायच्या वेळेला, कामावरनं दमून भागून नवरा घरी यायच्या वेळेला तिच्या पद्धतीत एक मेकअप करतेच की. मग ते कॅरेक्टर जर लेखकाला अभिप्रेत असेल तर मेकअप आर्टिस्टनी त्याला रंगांचं किती ज्ञान आहे हे दाखवण्याची काही गरज नाही आहे. तर त्यांनी त्याचं ऑब्झर्वेशन ओपन ठेवायचं आहे की अशी बाई कशी दिसेल, ही बाई कशी दिसेल, आणि त्या पद्धतीत त्यांनी मेकअप करायचा आहे. त्याला आपण म्हणू शकतो कॅरेक्टर मेकअप. तिसरा प्रकार येतो तो म्हणजे प्रॉस्थेटिक मेकअप. प्रॉस्थेटिक मेकअप हा कम्प्लिटली काल्पनिक पात्र निर्माण करण्यासाठी बरेचदा वापरला जातो. इथे तुमचे मूळ फीचर्स हे लिक्विड रबर, लॅटेक्स, वॅक्स किंवा दाढी मिशा केस कल्ल्यांच्या साह्याने, खोट्या दाढी मिशा केस कल्ल्यांच्या साह्याने तुमचं कॅरेक्टर म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व हे डायरेक्टली काहीच्या काही वेगळं बनवलं जातं. मग काल्पनिक कथांमधले राक्षस असतील, यक्षकिन्नर असतील किंवा त्यांची नाकं एकदम चोच नाकं, गरुड नाकं असतील, मोठे झालेले कान असतील किंवा भरपूर केस असलेल्या माणसाला टक्कल असल्याचा फील देणं, सो बॉल्ड मेकअप करणं, तो असेल, तेही कॅरेक्टर मेकअपच. पण ते कॅरेक्टर मेकअप करताना कॉस्मेटिक्सच्या बरोबरीने आर्टिफिशियल अवयव म्हणजे लॅटेक्स किंवा लिक्विड रबर किंवा अशा पद्धतीच्या काही मटेरियलमधनं क्रिएट केलेले आर्टिफिशियल अवयव हे खऱ्या अवयवांच्या वर इम्प्लांट करायचे असतात, बसवायचे असतात. त्याला म्हणतात प्रॉस्थेटिक मेकअप. त्या प्रॉस्थेटिक मेकअपमधला अजून एक प्रकार म्हणजे आपण जेव्हा वॉर फिल्म्स बघतो, ऐतिहासिक चित्रपट बघतो, वॉर फिल्म्स म्हणजे फर्जन, फतेह शिकस्त किंवा सुभेदार सारख्या आता दिग्पाल लांजेकरांच्या ज्या फिल्म्स आपण बघितल्या किंवा अशा अनेक ऐतिहासिक फिल्म्स आपण बघतो, तर तिथे युद्ध प्रसंग दाखवताना जे वार, जखमा, रक्त हे दाखवलं जातं.
हा पण प्रकार प्रॉस्थेटिक मेकअपमध्येच येतो. मग त्या जखमांमध्ये ताजी जखम, काही दिवस जुनी होऊन थोडीशी वाळलेली जखम आणि खूप जुनी जखम की ज्याचा आता फक्त वण उरला आहे, किंवा जळलेल्या भाजलेल्या जखमा, मग ताजी जळलेली स्किन आणि कधीतरी काही वर्षांपूर्वी जळलेली आणि आता बरी झालेली पण जळल्याचे इफेक्ट्स दिसत असलेली स्किन, मग हे सगळे जे मेकअप असतात त्याला आपण म्हणू शकतो प्रॉस्थेटिक मेकअप. सो मुळात मेकअप या क्षेत्रात करिअर करताना इथे येणाऱ्या प्रत्येक रंगभूषाकाराला हे आधी फोकस व्हायला लागतं की तुला या 3 पैकी कुठल्या कुठल्या प्रकारचे मेकअप करण्यात इंटरेस्ट आहे. तुला फक्त ग्लॅमर मेकअप करून मूळच्याच सौंदर्याला अधिक सुंदर बनवून तिथेच थांबायचं आहे, का सिनेमा नाटक ह्या क्षेत्रात येऊन कॅरेक्टर मेकअप हाही समजून घ्यायचा आहे, का त्याच्या पलीकडे जाऊन प्रॉस्थेटिक मेकअपपर्यंतही तुझ्या ज्ञानाची झेप तुला वाढवायची. हे तुम्ही फोकस होणं गरजेचं असतं, कारण हे जेव्हा तुमचे फोकस क्लिअर होतात तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट असं स्वतःला म्हणून घेऊ शकता. आजचा माझा मुद्दा हा तुम्हाला पटला असेल, आवडला असेल तर लाईक करा, माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. सो प्लीज लाईक, सबस्क्राईब अँड शेअर. थँक यू.